आता बातमी पुण्यात आहे। आजवर तुम्ही अनेक मोर्चे पाहिलेले असतील, पण आज शुद्ध हवेसाठी महाराष्ट्रातला पहिला आयटी इंजिनियरचा मोर्चा पिंपरी चिंचवड या ठिकाणी निघालेला आहे। तिथवडे आणि मारुंजी परिसरामधील वाढत्या प्रदूषणामुळे आणि अपघातांच्या धोक्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पीएमआरडीए यांच्यावर इंजिनियर्सनी संताप व्यक्त केला। हिंजवडीमधील आयटी अभियंत्यांचा मोर्चा निघतोय आणि या परिसरामध्ये 15 ते 20 मोठ्या सोसायट्यांमध्ये 5 ते 7 हजार रहिवासी राहतात। त्यांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा मोठा परिणाम होतोय। 3 ते 4 मोठ्या शाळा या भागात असून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाकडे प्रदूषण आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची या मोर्चामार्फत मागणी केली आहे। आयटी नगरी हिंजवडी परिसर जो की महाराष्ट्रातला सर्वात मोठा आयटी परिसर म्हणून ओळखला जातो आणि याच आयटी परिसरातील जे आयटीएन्स ते आपल्या कुटुंबासह रस्त्यावरती उतरले, कारण या आयटीएन्सच्या कुटुंबातील जे लहान लहान चिमुरडे आहेत त्यांचा आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला। का तर या परिसरामध्ये असणारे जे असंख्य आरएमसी प्लांट आहेत, या आरएमसी प्लांटमधून मोठ्या प्रमाणावरती हवा प्रदूषण होते आणि त्या हवा प्रदूषणाचा परिणाम या लहानग्यांच्या आरोग्यावरती होते। माझ्यासोबत हे सर्व लहान चिमुरडे आहे जे की या आंदोलनामध्ये जो मोर्चा निघाला त्याच्यामध्ये सहभागी झाले। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, काय सांगशील तू आज मोर्चामध्ये सहभागी झालाय, काय होतं त्रास तुला नक्की? मी स्कूलमध्ये जातो तर मला मास्क घालून जायचं असतं। इथं एवढे खड्डे आहेत की माझं एक ॲक्सिडेंट झाले, माझ्या पप्पाला एकदा पाय पण लागलं होतं, तरी पण ते गिला पाणी टाकतात आणि ते म्हणतात की ते एकदा काय झालं की ते इथं पत्तर बित्तर टाकतात आणि लोक पडतात। तर मी काय म्हणतो की ते फॅक्टरी बंद करा आणि आम्हाला शुद्ध पाणी पाहिजे आणि शुद्ध हवा पाहिजे। नक्की काय त्रास हो? गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी राहताय, काय हवेचा त्रास? इकडं खूप जास्त धूळ मिट्टी पडते, ते कमी करणार तरी लोकांना शुद्ध पाणी आणि हवा भेटणार। मोठ्या प्रमाणावरती आरएनसी प्लांट, अनेक ज्या गाड्या असतात, मिक्सर असतात, त्यांची धूळ देखील रस्त्यावर पण असते आणि आमच्या घरी पण येते। काय परिणाम होतो आरोग्यावर? खूप बिमाऱ्या वगैरे होतात, खूप त्रास होतो, खूप व्हायरस येतात, हर महिन्यात खूप 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 होतं, खूप व्हायरस होतात। काय त्रास होतो? अस्थमा होतो, कधी व्हायरस येतात, खूप नवीन नवीन व्हायरस येतात। आता GBS येते, खूप नवीन नवीन, आणि पाण्याचे पण खूप त्रास होतात, डास होतात, डेंग्यूचे वगैरे पावसाळ्यात खूप होतात। आपण पाहिलं तर हे जे लहान लहान चिमुरगे आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। अजून देखील काही लहान आहेत, काय सांगशील, काय नक्की त्रास होतोय तुला? आम्हाला रोज स्कूलला जाताना मास्क घालून जायचं असतं। धूळ एवढी असते की इथं पाण्याचे टँकर सुद्धा येत नाहीत पाणी मारायला। आजच एकदा आलाय फक्त। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणचे जे लहान लहान चिमुरडे आहेत, या चिमुरड्यांच्या आरोग्यावरती या धुळीचा परिणाम होतो। त्यांच्या अंगावरती रॅशेस येतात, अस्थमा असेल, दमा असेल, सर्दीसारखे आजारसुद्धा या लहानग्यांना जाणवतात। कुठंतरी प्रशासन या सर्वांची दखल घेत हे जे आरएमसी प्लांट यावरती कायमस्वरूपी कारवाई करेल, हीच काय ती अपेक्षा। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।